गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. What do you do in the morning? I wake up, brush my teeth and drink milk. I like chocolates. No, I don't like chocolates. No. What do you do in the evening, Suhani? I play outside with my friends. I play football in the ground. And I go to my karate class. आज आपल्या घरी जर कोणी नवीन व्यक्ती आली तर ती आपल्या मुलांना पहिला क्वेश्चन करत असते ते म्हणजे नमस्कार मंडळी. हॅलो. सध्या सगळीकडेच गणपती बाप्पा आले आहेत आणि घराघरात आनंदाचा उत्सव आहे. तर याच उत्सवामध्ये आपण मुलांना खूप काही शिकवू शकतो. पूजा करणं, आरती करणं, मोदक खाणं आणि पण याच बरोबर आपल्याला मुलांना इंग्रजी बोलायचं सुद्धा शिकवायचंय. आपल्या मुलांना आपल्याला गणपती बाप्पा सारखं स्मार्ट, बोल्ड बनवायचंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना क्वेश्चन आन्सर कसं करू शकतो, क्वेश्चन जर केले तर आन्सर कसं द्यायचं हे मुलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपण खूपदा बघत असतो की आपल्याकडे जर एखादी नवीन व्यक्ती आली त्यांनी जर मुलांना काही क्वेश्चन केले तर आपले मुलं लाजत असतात, आन्सर न देता आपल्या मागे लपत असतात. तर हे नको व्हायला म्हणून आपण आपल्या मुलांना रेडी करणं खूप गरजेचं आहे, स्मार्ट बनवणं खूप गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मुलांना नक्की दाखवा. सुरुवातीचे काही सेंटेन्स तर गणपती बाप्पा रिलेटेडच आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच तुम्हाला मजा येईल आणि खूप काही शिकायलाही भेटेल. चला तर मग विदाउट फर्दर डू लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. बिफोर दॅट प्लीज लाईक आवर व्हिडिओ अँड सबस्क्राईब आवर चॅनल. Okay, so Suhani, are you ready? Yes. Okay. So first tell me which festival is going on? Which festival it is? Ganesh festival. It is Ganesh festival. कुठला सण चालू आहे आता? Ganesh festival. And in Ganesh festival who comes to our home? Lord Ganesha comes to our home. आपल्या घरी कोण येत असतं? Ganesha. गणपती बाप्पा. And what do we offer to Ganesha? We offer modak and laddus. ऑफरिंग म्हणजे काय? प्रसाद. आपण गणपती बाप्पाला प्रसाद मध्ये काय चढवत असतो? मोदक आणि laddus. लाडू. काही जे क्वेश्चन्स आहेत त्यांची मी एक नोट केलेली तर ते क्वेश्चन्स मी आता सोहनीला विचारणार आहे. आणि आपण गणेश मूर्ती कशाने बनवली? तू कशाने मूर्ती बनवली ते तर सांग आधी. I made Ganesha idol from clay. And also I painted it with bright colors. सुहानीने घरी मातीची मूर्ती बनवली आणि त्याला मस्त कलर केलेला आहे. तुम्ही मूर्तीचा फोटो बघू शकता आणि त्याच मूर्तीची आम्ही घरी पूजा केलेली आहे. आणि नेक्स्ट वन इज अँड व्हॉट हॅपन्स ऑन द लास्ट डे? आपण काय करतो लास्ट डे ला? We do विसर्जन on the last day. आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो. अँड where do we take Ganesha at विसर्जन? आपण गणपती बाप्पाला कुठे घेऊन जातो विसर्जन करायला? We take Ganesha to the river or the sea. Okay, and what do we say loudly? गणपती बाप्पा मोरया. तर अशा पद्धतीने मुलांना प्रश्न विचारून उत्तर द्यायला लावणं हा इंग्रजी शिकण्याचा खूपच प्रभावी मार्ग आहे. असे आपण रोजच्या रोज सुद्धा त्यांना क्वेश्चन विचारत असतो. आता ते क्वेश्चन आपण घेणार आहोत की पूर्ण दिवसामध्ये मुलं काय करतात त्या रिलेटेड आपण त्यांना क्वेश्चन करायचे आणि ते आन्सर करतील. हे तर आपण गणपती बाप्पाचा एक फेस्टिवल आहे म्हणून त्या रिलेटेड सेंटेन्सेस सुद्धा आपल्याला त्या रिलेटेड इंग्लिश मध्ये कसं बोलायचं ते आपल्याला माहिती पाहिजे म्हणून ते घेतले. आता आपण डे टू डे लाईफ मध्ये मुलांना काय काय क्वेश्चन करू शकतो ते आपण आता बघणार आहोत. फर्स्ट आपल्या घरी जर कोणी नवीन व्यक्ती आली तर ती आपल्या मुलांना पहिला क्वेश्चन करत असते ते म्हणजे व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज सुहानी. हाऊ ओल्ड आर यू? I am 8 years old. And where do you live? I live in Gujarat. Do you like chocolates? Yes, I like chocolates. No, I don't like chocolates. No. What is your favorite color? My favorite color is pink. And अजून काय विचारायचं असतात? तू शाळेत जाते? Do you go to school? Yes, I go to school. त्याचप्रमाणे जनरल क्वेश्चन मध्ये आपण मुलांना विचारू शकतो की तू सकाळी उठल्यानंतर काय करते? What do you do in the morning? I wake up, brush my teeth and drink milk. After that, I take my breakfast. त्याचप्रमाणे नंतर आपण विचारू शकतो तू शाळेत कधी जातेस? When do you go to school? I go to school around 12 o'clock. And what do you do in school? I read, write and play.
play and my teacher teaches me. Do you play in school? Yes, I play with my friends. And who teaches you in the school? My teacher teaches me. आता येऊया संध्याकाळकडे. What do you do in the evening, Suvani? I play outside with my friends. I play football in the ground. And I go to my karate class around 7 o'clock. Good. Now what about night? What do you do at night? I eat dinner, brush my teeth, and read stories. After that, I say good night to my family. I read story books. Then I go to sleep. गुड. याप्रमाणे आपण डे टू डे रिलेटेड क्वेश्चन आन्सर मुलांना करू शकतो. याच्याने काय होतं, मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. मुलांना जेव्हा कुणी नवीन व्यक्ती क्वेश्चन विचारत असेल तर ते तेव्हा कॉन्फिडन्सने उत्तर देत असतात. तर ही ट्रिक नक्कीच तुमच्या मुलांसोबत यूज करा. आय विल आस्क अँड यू हॅव टू आन्सर असं तुम्ही बोलू शकता की मी तुला क्वेश्चन करेल, मी तुला विचारेल आणि तुला आन्सर द्यावं लागेल. हे क्वेश्चन्स तुम्ही नोट करून घ्या. तर याप्रमाणे सुवानीने तुम्हाला तिची डेली रुटीन पण सांगितली आणि त्याचप्रमाणे गणेशा रिलेटेड सेंटेन्स सुद्धा आपण शिकलो. तर अशीच इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करत राहा. हॅपी लर्निंग, कीप लर्निंग आणि गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.